तेली युवक मंडल की ओर से हर वर्ष की तरह इस वर्ष भी 11 जनवरी को मातोश्री सभागार में समाज के विवाह इच्छुकों के लिए वर वधु परिचय सम्मेलन लिया गया, जिसमें सत्कार मूर्ति और प्रमुख अतिथि के तौर पर केंद्रीय रसायन व उर्वरक राज्य मंत्री हंसराज अहीर ने शिरकत की। पारंपरिक रूप से दीप प्रज्वलन कर सम्मेलन की शुरुआत की गई। इस दौरान महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा अध्यक्ष वर्धा के सांसद रामदास तड़स, वासुदेव रागीट, अनिल खनके, गिरीश इटनकर आदि की प्रमुख उपस्थिति रही। उपस्थितों के स्वागत समारोह बाद उपस्थितों ने अपने विचार प्रकट किए। इस तरह के सम्मेलन दरअसल सामाजिक संस्थाओं द्वारा आयोजित किए जाते हैं ताकि गरीब वर्ग के लोग शादी के ऊंचे खर्च, दहेज और अन्य परेशानियों से 2 से 4 न हो। या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आपला समाज मोठ्या संख्येने राहतो आणि मोठ्या संख्येने राहून त्या सर्वांना एकत्र करणं आणि सर्व समाजात एकत्र करणे खूप मोठी कठीण काम असतं। लहान समाजातील 5-50 घरं असतील त्यांच्याकरता काम करणं सोपं आहे, पण अशा मोठ्या संख्येने असलेले समाज वर्ग बांधव यांना एकत्र आणून समाजातील काही नेते मंडळी काम करतात आणि या सर्वांच्या प्रती या ठिकाणी आदर व्यक्त करते, कारण आता ही सामाजिक जिम्मेदारी आपण पार पडत आहात। हा राजकीय मंच नाही आहे, हा सामाजिक मंच म्हणून याचा आपण उपयोग करून देत आहात आपल्या समाजातील गरीब गोरगरीब वर्गाला। की वधूवर परिचय मेळावा म्हणजे आज परिचय मेळावा आहे, उद्या सामूहिक विवाह मेळावे आपण लावणार की ज्याच्या माध्यमातून आपण समाजातील या गरीब समाजातील कष्ट करणारा समाज म्हणून ज्याचा मी उल्लेख करीन यांच्या कुटुंबियांची आपण लग्न सोहळ्यामध्ये गरजापासून त्यांना आपण वाचवत आहात। आणि खरं आहे की एखाद्या घरामध्ये लग्न कोणत्या कुटुंबात असलं, सामान्य गरीब कुटुंबात मध्यमवर्गीयामध्ये कर्ज घेतल्याचे ते पूर्ण होत नाही। मग असे मेळावे ते सामूहिक मेळाव्याकरता प्रेरणादायी आणि परिचय मेळावा। आता मुला मुलींना पाहण्याकरता आज खूप खर्च येतो, प्रवास करणं सोपं नाही आणि त्यालाही आपण एक जवळपास एक सुकर मार्ग निर्माण करून देत असतो। म्हणून या समाजातील जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत जिम्मेदारीने त्या सर्वांना एक जागरूक कार्यकर्ते म्हणून उल्लेख करेल। या समाजाच्या जागरूकतेने काम करीत आहेत आणि या देशाच्या आपल्या भारतीय समाजात हिंदू समाजामध्ये जाती जातीमध्ये आपण आहोत, त्या सर्वांना एका जातीची जिम्मेदारी एखाद्या समाजाच्या मंडळाने घेतली तर दिशा देण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता जिम्मेदारी बनवून तर राज्यकर्त्यांनाही ते काही खूप अडचणीचं नाही, सोयीचं आहे। दरवर्षी आम्ही वेळ देतो, यावर्षी सुद्धा आपण अतिशय महत्वाच्या व्यक्तींना या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं, त्यांचा सत्कार ठेवलेला होता, परंतु वेळेवर आपले समाज बांधव आपण या ठिकाणी आपल्या समाजाच्या वतीने मान्यवरांना बोलावतो आहे, त्यांचा सत्कार करतोय, त्यांचं आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं असतं। तर अशा वेळेस तरी आपण समाज बांधवांनी या ठिकाणी वेळेवर यावं अशी अपेक्षा आहे। तेली युवक मंडळाने हा उपक्रम हाती घेण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की आज कुठेतरी आमच्या माणसाला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम होत आहे आणि म्हणून या देशातला 125 करोड जनता जागृत झालेली आहे आणि या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावं हे एकच इच्छा या युवकांनी जागृत झाली आणि या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाला। बंधूंनो, पहिल्यांदा इतिहासामध्ये या देशानं तेली समाजाला 7 खासदार दिले। आसाममध्ये एक, महाराष्ट्रात एक, 3 छत्तीसगडमध्ये, कर्नाटकामध्ये एक आणि साहेब एक, असे 7 खासदार त्याचे म्हणजे आपल्या समाजाचे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान। आज देशात संघटनेच्या माध्यमातून
अनेक कार्यक्रम आम्ही घेतो. अहमदाबादला मी आता एक 5-6 दिवसाच्या अगोदर त्या ठिकाणी गेलो. मोदी साहेबांचे भाऊ होते त्या ठिकाणी कार्यक्रमाला. पण समाज त्या ठिकाणी विखुरला. त्याला संघटित करण्याचं काम सोमबाई मोदी यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. कारण त्यांना काही समजत. पहिल्यांदा त्या ठिकाणी समाजाचा मेळावा घेतला आणि त्या समाजाच्या मेळाव्यात आपण काय बोलायचं, काय करायचं, कोणत्या आपल्या मागण्या ही समजत नव्हतं. ही महानगरपालिका आज आपल्या डायसवरती योगायोगाने का होईना कॉर्प सदस्य आमचे गावंडे सर आहेच, पण स्थायी समितीच्या सदस्य सुद्धा या ठिकाणी कृष्णापूरकर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे एका वेळी हा संपूर्ण महानगरपालिकेचा एक पदाधिकाऱ्यांचा मंच या ठिकाणी आयोजित झालेला अत्यंत आनंद होतोय. संजय कंठला विषयी बोलत असताना तुम्ही अध्यक्ष, त्यांचे चिरंजीव वगैरे म्हटलं. एक महत्वाची बाब सुटली. ते आमच्या संस्थेचे सदस्य आहे, सन्माननीय सदस्य आहे. अशा रीतीने ही संपूर्ण मंडळी या ठिकाणी जास्त वेळ घेत की मागील 2 वर्षापासून आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी मेरिटमध्ये आलेल्या आहेत. एक अर्थशास्त्रात आली होती, मागच्या वर्षी म्युझिकमध्ये बोर्डामध्ये मेरिट आलेली. आम्ही वाटचाल करत असताना शाळेच्या मैदानावरती तर अत्यंत वाटचाल जोरात आहे. ही अशी वाटचाल मला सांगताना